नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तसेच रामटेक तालुक्यातील जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांनी वन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांनी आवाहन केलंय। सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असून नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, देवलापार तसेच इतर भागात तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र रामटेक आणि पारशिवनी वन विभागांतर्गत 15 बछड्यांसह 50 वाघ आणि मोठ्या संख्येनं इतर हिंस्त्र प्राणी आहे। हिंस्त्र प्राण्यांकडून तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। यापुढेही अशा घडण्याची शक्यता असल्यानं अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी वन विभागातर्फे मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत। जर एखाद्या भागात वाघाचं अस्तित्व किंवा अशी काही आम्हाला माहिती मिळाली, लगेच आम्ही त्या ग्रुपवर तो त्या ठिकाणी नका जाऊ असा मेसेज करून सगळ्यांना अलर्ट करतो। त्यासोबत सकाळी जेव्हा गावातील लोक जे आहेत तेंदूपत्ता संकलनासाठी जातात, तर आपल्या माध्यमातून माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी एकदम सकाळी अंधारामध्ये जंगलामध्ये प्रवेश करू नये, कारण की अशा वेळेस त्यांच्यासोबत धोका होईल, एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर तेव्हा आम्ही असं ठरवलं आहे की ज्या प्रत्येक गावामध्ये आमचे PRTचे सदस्य कार्यरत आहेत, ते PRTचे सदस्य किंवा मग त्या भागातले वनरक्षक असे सकाळी सगळे एका ठिकाणी जमा होतील आणि जेवढेही तेंदूधारक म्हणजे तेंदू संकलन करणारे गावकरी आहेत त्यांच्यासोबत ते त्यांना मदत आणि त्यांच्या सुरक्षेत म्हणून त्यांच्यासोबत जातील आणि जंगलामध्ये मोठ्याने आवाज करणे, सोबत लाठी काठी ठेवणे, भोंगे वाजवणे, शिट्ट्या वाजवणे असे जे उपाययोजना आहेत ते आपल्याला सुरुवातीला करून त्या ठिकाणी आपली सुरक्षितता पण करायची आहे